नमस्कार, मी उमा रेवणकर आपल्या मोगाच्या रांचीकुडमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. गरमी व्हायला सुरुवात झाली की आपल्याला आठवतात ते थंड पेय आणि त्यासाठीच आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे गोव्यात मिळणाऱ्या फालुदाची रेसिपी. आणि फक्त फालुदाच नाही तर दूध, कोल्ड ड्रिंक आणि अजून 2 पद्धतीने बनवले जाणारे थंड पेय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे क्वीन रसबेरी सिरप आहे जे गोव्यात मार्केटमध्ये सगळीकडे मिळते. मोस्टली हे सिरप वापरूनच फालुदा बनवला जातो आणि एवढा यम्मी लागतो. आपण जेव्हा पण गोव्यात जाल नक्की ट्राय करा. आता इकडे मी सब्जा धुवून 5-10 मिनिटे फुगवून गाळून घेतलेले आहेत. गरमीसाठी सब्जांचं सेवन फायदेशीर असते. आता आपण फालुदा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप, 1 पेला थंड दूध, 1 लहान चमचा भिजवलेली सब्जा, 1 लहान चमचा फालुदा शेवया, 1 लहान चमचा काजूचे तुकडे, 1 लहान चमचा टुटी फ्रुटी, 1 ते 2 स्कूप आईस्क्रीम, सजावटीसाठी चेरी आणि वेफर बिस्किट. आता आपण फालुदा बनवायला घेऊया. त्यासाठी प्रथम ग्लासमध्ये 1 लहान चमचा फालुदा शेवया, 1 लहान चमचा सब्जा, थोडे काजूचे तुकडे, टुटी फ्रुटी, 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप आणि 1 पेला थंड दूध घालून मिक्स करूया. वरून 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालूयात आणि सजावटीसाठी पुन्हा काजूचे तुकडे, टुटी फ्रुटी, वेफर बिस्किट आणि चेरी वरच्यावर ठेवून सर्व करूयात. तयार आहेत गोव्यात मिळणारा यम्मी फालुदा. आता आपण दूध कोल्ड्रिंकसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 पेला थंड दूध, 1 लहान चमचा सब्जा, 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप. आता दूध कोल्ड्रिंक बनवण्यासाठी प्रथम ग्लासमध्ये 1 पेला थंड दूध आणि 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप घालून विस्करने मिक्स करूया. इकडे आपण जास्त क्वांटिटी बनवायला घेतली असल्यास मिक्सर किंवा ब्लेंडरचा पण वापर करू शकता, जेणेकरून दूध कोल्ड्रिंक एकदम यम्मी बनते. पण एक लक्षात ठेवा, जर आपण मिक्सरचा वापर करणार तर सब्जा मिक्स करायच्या आधी करा. आता वरून 1 लहान चमचा सब्जा घालून मिक्स करूयात. तयार आहे यम्मी दूध कोल्ड्रिंक. आता रसबेरी सोडा ड्रिंकसाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप, 1 लहान चमचा भिजवलेली सब्जा, 1 लहान चमचा लिंबाचा रस, 1 पेला प्यायचा सोडा आणि चवीपुरते काळे मीठ. रसबेरी सोडा ड्रिंक बनवण्यासाठी ग्लासमध्ये 1 लहान चमचा भिजवलेल्या सब्जा, 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप, 1 लहान चमचा लिंबाचा रस, चवीपुरते काळे मीठ आणि 1 पेला प्यायचा सोडा घालून मिक्स करूया. तयार आहे रसबेरी सोडा ड्रिंक. आता शेवटी एकदम सोपं म्हणजे क्वीन रसबेरी ड्रिंकसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 पेला थंड पाणी, 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप, 1 लहान चमचा भिजवलेल्या सब्जा, 1 लहान चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरते काळे मीठ. रसबेरी ड्रिंक बनवण्यासाठी ग्लासमध्ये 2 मोठे चमचे क्वीन रसबेरी सिरप, 1 लहान चमचा सब्जा, 1 लहान चमचा लिंबाचा रस, चवीपुरते काळे मीठ आणि 1 पेला थंड पाणी घालून मिक्स करूया. तयार आहेत रसबेरी ड्रिंक. मग कशी वाटली आपल्याला ही 4-in-1 रेसिपी? गोव्यात मार्केटमध्ये सगळीकडे हे क्वीन नावाचे सरबत मिळते आणि या सरबतापासून बनवले जाणारे फालुदा. मग ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे ही रेसिपीला लाईक करा, आपल्या मोगाची रांचीकुडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपींसोबत. तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरू.